तिसरं असं आहे की या संदर्भामध्ये जे तुम्ही काल मुद्दे काढले त्या मुद्द्याच्या संदर्भात आमदारांनी काढले. मी आमदाराशी फार बोलत मी एका ओळीत सांगतो, अनन्य राजदादा तुम्हाला मजबुरीने बोलावलेलं ही गोष्ट खरी आहे, पण तुम्हाला राजकारणात कुणी आणलं, तुम्हाला नगरसेवक कुणी केलं, म्हणजे शिफारस कुणी केली, नाथाभाऊने शिफारस केली म्हणून तुम्ही आमदार झाले ना. तुमचं तर कशामध्ये नाव होतं मला माहिती आहे. सगळ्यांनी राजू मामांना तिकीट देऊ नये असा आग्रह धरला होता, कारण राजू मामाचं नाव सेक्स स्कॅन्डलमध्ये होतं. तरी मी म्हटलं चुकीचं आहे, खोटं आहे, मी खात्री केलेली आहे, राजू मामाला तिकीट दिलं पाहिजे म्हणून तिकीट देतो राजू मामा तुम्हाला. आदरणीय संजय सावकारे साहेब भाजपमध्ये मी आणलं, दुसऱ्या पक्षापेक्षांनी आणलं, नाथाभाऊने आणलं या ठिकाणी, म्हणून तुम्ही आज मंत्री भाजपचे. हा अमोल तर अजून छोटा, त्याला माहिती नाही की त्याच्या वडिलांसाठी रस्ता घातलेला आहे, किती मेहनत केलेली आहे. अगदी मरेपर्यंत मी होतो तुझ्या वडिलांकडे. मरायच्या वेळेस इंजेक्शन पाहिजे होते कोरोनाच्या संदर्भात, ते इंजेक्शनसाठी धावपळ रात्रभर केली. ज्यावेळेस हरिभाऊचा जीव गेला त्यावेळेस त्या क्षणाला मी इंजेक्शन आणून देत होते ना. एवढं प्रेम माझं होतं, तुला बोलायचं काय अधिकार रे. आमच्या जीवावर तुम्ही सगळेचे सगळे मोठे झाले आणि म्हणजे नाथाभाऊनं केलं, तुम्हाला पक्षानं केलं. अरे नाथाभाऊ होता पक्षाच्या बरोबर, मला मान्यच आहे की पक्षामुळे मी मोठा झालो, पक्ष माझ्यामुळे मोठा झाला. आणि पक्ष जो मोठा झाला, पक्षाविषयी मी कधीही आजपर्यंत तुम्ही पत्रकार आहात, भारतीय जनता पार्टीविषयी मी कधीही वाईट बोललेलो नाही. माझा आला तो व्यक्तिगत प्रश्न आला, मी त्या संदर्भात व्यक्तिगत बोललो असेल, तर भाजपविषयी किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांविषयी एक शब्दानं आजपर्यंत बोललो असेल तर थोबाडीत मरा माझ्या. तुम्ही का अंगावर येता पक्ष म्हणून? या जिल्ह्यामधल्या साऱ्या पक्षातल्या साऱ्या लोकांना जे पूर्वी होते, जे जुने आहे, जे आता नवीन ते सोडून द्या, त्या जुन्यांना सगळ्यांना माहिती आहे ना नाथाभाऊचं योगदान कसं आहे. मी म्हणतच नाही की नाथाभाऊने केलं, मग उद्या असं म्हणावं लागेल की नाही मोदींनी काय केलं आहे, पक्षाने केलेलं आहे, फडणवीसने काय केलं आहे, पक्षाने केलेलं आहे, मुंडेंनी काय केलं आहे, पक्षाने केलेलं आहे, फडणवीसांनी काय केलं आहे, पक्षाने केलं आहे, भाऊसाहेबांनी काय केलं आहे, पक्षाने केलं आहे. तुम्ही जर असं म्हणत असाल तर त्या पक्षाच्या विस्तारासाठी आम्ही घाम गाळायला आहे ना. आणि म्हणून पक्षाने आम्हाला दिलाय ना, आम्हाला कमी दिला नाही पक्षाने, आम्हाला कमी दिला नाही पक्षाने, पण त्या पक्षाच्या विस्तारासाठी आम्ही मेहनत केली. उद्या नाथाभाऊ म्हणतो मी केलं असं नाहीच आहे. सरकारच्या माध्यमातून मी केलं. विकासावर जर यायचं असेल, तुम्ही काल विकासावर बोललात, तर विकासावर यायचं असेल तर या जिल्ह्यामध्ये जो काही विकास दिसतो इरिगेशनचा, तो नाथाभाऊने या ठिकाणी तापी सिंचन विकास महामंडळ स्थापन केलं म्हणून धरणं झाले. आधी गिरीशच्या मतदारसंघाने अलीकडे जर धरणं झाले असतील, एक सुद्धा धरण गिरीश महाजनने केलेलं नाही, एक सुद्धा. सारे धरणं जे आहेत ते नाथाभाऊने बांधले, नाथाभाऊने मंजुरी दिली. या ठिकाणी तुम्ही वाघूर धरण म्हणतो आपण, वाघूर धरणाच्या संदर्भात वाघूर धरण आमच्या कालखंडामध्ये झालं म्हणून जळगाव शहराला पाणी आलं. जळगाव मधल्या प्रत्येक तालुक्याला ITI नाथाभाऊंच्या कालखंडामधला निर्णय आहे. जळगावचा शासकीय इंजिनियर नाथाभाऊंच्या कालखंडातला निर्णय आहे. जळगावला कृषी महाविद्यालय म्हणजे शासकीय कृषी महाविद्यालय नाथाभाऊंच्या कालखंडामध्ये झालं. अनेक प्रकल्प माझ्या कालखंडामध्ये सरकारच्या मदतीनं मी केले. पण नाथाभाऊ होता म्हणून तापी महामंडळ झालं नाकारता येईल का? गिरीशभाऊ होता म्हणून काय झालं? तू तर अर्ध्या खात्याचा मंत्री आहे ना, अर्ध्या खात्याचा मंत्री आहे, तुझ्याकडे लोडे वेळी आहे. एवढासा लोड आहे फक्त एका महामंडळाचा, 1-2 महामंडळाचा. या महामंडळामध्ये प्रगती करून दाखवा ना तुम्ही. माझ्याकडे तर 16 खातं असताना सुद्धा मी कारभार सांभाळत होतो. अर्ध्या खात्याचं असताना काय आणलंय विकासाच्या दृष्टीनं? कुठे गेला टेक्सटाईल पार्क? 2016च्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या याच्यामध्ये टेक्सटाईल पार्कचा उल्लेख मी केला होता. कुठे कोणता प्रकल्प या मंत्र्यांनी आणि या आमदारांनी या जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प आणलाय सांगा. मेडिकल कॉलेज अजून परवानगी नाही आहे बरं, त्या जागेंची वगैरे भानगड चालू आहे, त्या विमानतळाची भानगड चालू आहे, पण विनाकारणचं काम चालू आहे. मी त्याच्यावर जात नाही, झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. पण मला सांगा की एवढे मंत्री एकत्र येतात, एक प्रकल्प सांगे. हो नाथाभाऊ, तू काय सांगतोय की वाघूरचं धरण बांधलं, अंजनीचं धरण बांधलं, गुडचं धरण बांधलं, 40गावचे सगळे धरणं बांधले, सगळे धरणं त्या कालखंडात मंजुरी दिली. आम्ही हे केलं आहे.
हे एक धरणाची मंजुरी दिली आणि एक धरणाचं काम पूर्ण करून दाखवलं असं म्हणून दाखवा बरं. अर्ध्या खात्याचे मंत्री आहे ना तुम्ही, तुमचा तर पूर्ण. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.